श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशीच्या अत्यंत भाग्यवान आणि सहनशील जातकांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, कारण पुढची काही मिनिटे तुमच्या भविष्याचा नकाशा ही बदलणार आहेत. म्हणूनच अत्यंत सावधगिरीने आणि श्रद्धेने हे माझे शब्द ऐका, कारण 19 एप्रिलच्या या पावन अक्षय तृतीयेला तुमच्या नशिबाचा बंद कपाटात असा काही दैवी गुरु हा चमत्कार घडणार आहे, जो तुमचा संपूर्ण अस्तित्वाची दिशाच बदलून टाकणार आहे. तुम्ही आतापर्यंत आयुष्यात खूप सोसला आहे, मानसिक क्लेश भोगले आहेत आणि त्यांच्या मदतीसाठी तुम्ही स्वतःचा घास भरवला. त्याच लोकांनी तुम्हाला शेवटी फसवणूक आणि एकाकीपणा दिला आहे. पण आता तुमचे रडण्याचे दिवस हे कायमचे संपले आहेत. म्हणूनच मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगामागे एक दैवी कारण हे नक्कीच होतं. ज्या वेदना तुम्ही आतापर्यंत सहन केल्या, त्याच वेदना तुम्हाला आतून बळकट करत होत्या. अक्षय तृतीयेचा हा शुभ दिवस तुमच्यासाठी त्या सर्व कष्टांचे मधुर फळ हे घेऊन आला आहे. आजच तुम्ही डोळे मिटून फक्त एकदा माझ्यासाठी मनापासून म्हणा, माझ्या जीवनात आता शुभ शुभ सुरुवात होत आहे. हाच संकल्प तुमच्या नशिबाचे दरवाजे हे कायमचे उघडणार आहे आणि गुरुकृपा सदैव तुमच्यासोबत राहणार आहे. कारण अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर नशिबाचे चक्र इतक्या विलक्षण वेगाने फिरणार आहेत की तुमच्या मागील अनेक वर्षांचा दुर्दैवाचा वनवास हा एका रात्रीत संपणार आहे. मीन राशीच्या लोकांनो, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण या अक्षय तृतीयेला आकाशात ग्रह आणि चंद्राच्या युतीतून निर्माण होणारा गजकेशरी राजयोग आणि नक्षत्रांची अशी काही अदृश्य जुळणी होत आहे, जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक जुन्या अडथळ्यांचा आणि अन्यायाचा हिशोब चुकता करणार आहे. हा बदल इतका धक्कादायक आणि वेगवान असेल की कालपर्यंत तुम्हाला दुर्बळ समजणारे किंवा तुमच्या परिस्थितीची थट्टा उडवणारे लोक आता तुमच्याच प्रगतीचा वेग पाहून अक्षरशः तुमच्याकडे पाहून थक्क होतील. पण या ठिकाणी तुम्ही सावध राहा, कारण हा राजयोग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो रहस्याने भरलेला देखील आहे. जणू काही एखाद्या अदृश्य सात्विक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे आणि हा प्रवेश जो आहे तो अचानक होणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ म्हणजे केवळ माहिती नसून तुमच्या आगामी सुवर्ण काळाचा तो पवित्र शंखानाद आहे, जो कदाचित तुम्हाला सुरुवातीला अचंबित करेल, पण शेवटी तुमचा राजतिलक घडवेल यात शंका नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी निसर्ग तुम्हाला बहाल करत आहे. त्यामुळे जर आज तुम्ही हा संदेश अर्ध्यावर सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग्योदय तुम्ही कायमचा गमावून बसाल. म्हणून तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी ही गुप्त चावी नेमकी कोणती आहे हे आपण आता सविस्तर समजून घेऊ. मीन राशीच्या लोकांना, तुमच्या मनावर गेल्या अनेक वर्षापासून जो चिंतेचा आणि मानसिक तणावाचा डोंगर उभा होता, तो आता अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळणार आहे. तुम्ही नेहमीच इतरांच्या भावनांचा सन्मान केला आणि स्वतःचे नुकसान सोसून इतरांना सावरलं, पण बदल्यात तुम्हाला फक्त मानहानी मिळाली. मात्र आता ग्रहमानाची स्थिती अशी काही पालटत आहे की तुमच्या सहनशीलतेचा अंत होऊन तुमच्या महाविजयाची वेळ सुरू झाली आहे. ज्योतिषशास्त्रात या ठिकाणी मीन राशीसाठी असं सांगितलं गेलं आहे की जेव्हा गुरु आणि शुक्र यांची युती होते व ती युती शुभ नक्षत्रावर होते, तेव्हा मीन राशीच्या जातकांसाठी धन, मान आणि संपत्तीचे द्वार हे एकाच वेळी उघडतात. हा योग शतकातून एकदाच येतो आणि यावेळी तो थेट तुमच्यासाठीच आला आहे. या काळात तुम्ही जे काही चांगले कार्य कराल त्याचे फळ हे तुम्हाला खूप काही पटीने वाढवून मिळणार आहे. म्हणूनच आत्ताच्या आत्ता आळस सोडा आणि श्रद्धा ठेवा आणि पुढे चला. ईश्वर तुमच्यासोबत आहे. या अक्षय तृतीयेनंतर एकही क्षण तुम्ही वाया जाऊ देऊ नका, कारण 19 एप्रिल नंतरचा ऐतिहासिक दिवस तुमच्यासाठी केवळ एक सण नसून तो तुमच्या भाग्योदयाचा महास्तंभ हा ठरणार आहे. कारण याच दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव तुमच्या राशीवर अशा काही प्रकारे पडणार आहे की तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि कामातील अडथळे हे जळून खाक होतील. आतापर्यंत तुमची कामे शेवटच्या क्षणी अडकत होती किंवा आपल्याच माणसांकडून तुम्हाला का त्रास दिला गेला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला कृतीतून मिळणार आहेत. कारण अक्षय तृतीयेपासूनच तुमच्या प्रगतीला आडवे येणारे सर्व शत्रू आणि अडथळे हे आपोआपच आता बाजूला होतील आणि तुमच्या आयुष्यात स्थिरतेची एक नवी पहाट उजाडेल. हा काळ तुमच्यासाठी एका आत्मिक विजयासारखा असेल, कारण तुमचे शत्रू आता तुमची सावलीही शिवू शकणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही दिव्य प्रभाव निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आदराने आणि आशेने देखील बघू लागतील.
आतापर्यंत तुम्ही जगासाठी अश्रू सांडले, पण आता जग तुमचे वैभव बघून मंत्रमुग्ध होणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनभाव आणि लाभभाव आता इतका सक्रिय होणार आहे की उत्पन्नाचे असे मार्ग तुमच्या जीवनात उघडणार आहे ज्याचे तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल किंवा स्वप्नातही विचार केला नसेल. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा व्यवसायात मोठे नुकसान झाले असेल तर त्याची पुनर्वसुली होण्याची वेळ आता जवळ आली आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच देणार नाही तर पैसा टिकवून ठेवण्याचे आणि वाढवण्याचे नवे मार्गही सुचवेल. अनपेक्षित धनलाभाचे योग इतके प्रबळ होतील की तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा कायदेशीर फायदा होऊ शकतो. शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि जे लोक तुम्हाला आतापर्यंत केवळ भावुक समजत होते त्यांना आता तुमच्या प्रलब्ध ज्ञानाचा परिचय होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असून तुमची अंतर्प्रेरणा आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. या ठिकाणी मीन राशीच्या जातकांना धनप्राप्तीसाठी देखील केवळ ग्रहयोग हे पुरेसे नाही. या राशीच्या लोकांना त्यासोबतच त्यांची नियत कर्मशुद्ध असणं आवश्यक आहे. या अक्षय तृतीयेनंतर एक संकल्प करा, यापुढे जे मिळेल त्यातील थोडे दान करीन, कारण दानाने लक्ष्मी स्थिर राहते. ज्या घरात दानधर्म होतो त्या घरातून दारिद्र्य कधीच परत येत नाही. तुमच्या कुंडलीतील गुरुची नजर तुमच्यावर आहे आणि तो तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीची नोंद मात्र या ठिकाणी ठेवत आहे. त्यामुळे श्रद्धेने पुढे चला, यश तुमची वाट पाहत आहे. मीन राशीच्या लोकांना आता वेळ आली आहे त्या लोकांचा हिशोब करण्याची ज्यांनी तुमच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला होता. कारण अक्षय तृतीयेच्या या शक्तिशाली मुहूर्तावर तुमचे गुप्त शत्रू स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकतील आणि त्यांचे खरे चेहरे देखील आता तुमच्यासमोर आणि जगासमोर उघड होतील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर हा ठिकाणी प्रचंड वाढणार असून समाजात तुमची प्रतिमा एका मार्गदर्शकासारखी तयार होईल. ही वेळ तुमच्यासाठी केवळ विजयाची नाही तर तुमच्या आत्मसन्मानाची जपवणूक करण्याची आहे. तुमच्या वास्तूमध्ये असलेल्या सर्व नकारात्मक शक्ती आणि पितृदोषाचे जे सावट होते ते आता अक्षय तृतीयेनंतर कायमचे संपुष्टात येईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन कुटुंबातील सदस्यांमध्ये विशेषतः जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद दूर होऊन नात्यात एक नवीन आध्यात्मिक गोडवा निर्माण होईल. ज्यांच्या घरात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत होते किंवा त्यांच्या घरात मंगल कार्य ठरत नव्हती त्यांच्यासाठी ही अक्षय तृतीया आनंदाची बातमी आणि नशीबवान पाहुण्यांचे आगमन घेऊन येणार आहे. जर तुम्ही स्वतःचे घर किंवा नवीन वास्तू घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर महालक्ष्मीचा असा काही आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे की घरामध्ये आणि संपत्तीची आवक अचानक वाढेल आणि दारिद्र्याची छटा कायमची नष्ट होईल. हा काळ तुमच्या मागील 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडीत करणारा आहे, कारण तुमच्या घराण्यात कुणालाही न मिळालेली आध्यात्मिक शांती आणि अफाट संपत्ती आता तुमच्या दारी चालून येणार आहे. हा केवळ पैशाचा बदल नाही तर तुमच्या भाग्याचा हा सर्वोच्च सन्मान आहे. तुम्ही ज्या ठिकाणी पाय ठेवाल तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद असेल आणि तुमच्या नावाचा दबदबा पूर्ण समाजात सन्मानाने घेतला जाईल. जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावं लागतं तसेच तुम्ही संघर्षाच्या अग्नीतून तालून सुलावून निघाला आहात आणि आता तुम्ही त्या सुवर्ण यशासाठी पूर्णपणे पात्र झाला आहात. तुमच्या पूर्वजांनी पाहिलेली अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र निसर्गाने आता तुमच्यावर दिली आहे. हीच जबाबदारी जी तुम्हाला सोपवली गेली आहे. हा बदल तुमच्या अनेक जन्मांच्या पुण्याची गोड परतफेड करणारा ठरणार आहे. या अक्षय राजयोगाला कायमस्वरूपी स्थिर करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर थोडे केशर आणि हळद एकत्र करून त्याचा टिळा आपल्या देव्हाऱ्यातील फोटोंना किंवा स्वतःच्या कपाळावर नक्की लावा. तसेच या दिवशी जुनी केरसुनी घराबाहेर काढून नवीन झाडूची पूजा करा आणि शक्य असल्यास गरिबांना पिवळ्या वस्तूंचे दान करा. कारण हा उपाय तुमच्या राशीस्वामी गुरुला अत्यंत प्रसन्न करेल आणि तुमच्या घरात धनाचा वर्षाव हा कधीही थांबणार नाही. त्यामुळे ज्योतिषशास्त्र नेहमीच सांगतं जीवनात जेव्हा सर्व काही अनुकूल होतं तेव्हाच माणसाची खरी परीक्षाही सुरू होते. यश मिळाल्यानंतर विनम्र राहणे हेच खऱ्या महापुरुषाचे लक्षण आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुम्हाला मिळणारे हे यश आणि संपत्ती ती फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या समाजासाठी आहे. ईश्वराने तुम्हाला निवडलं आहे कारण तुम्ही ते योग्य प्रकारे वापराल असा त्या देवाला विश्वास आहे. कुलदेवतेचे स्मरण करा, मनात कृतज्ञता ठेवा आणि हा आशीर्वाद पुढे पसरवा. हाच खरा अक्षय धर्म आहे. मीन राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की मिळालेल्या अफाट यशाचं कधीही अहंकार करू नका, कारण सात्विकता हाच तुमचा खरा दागिना आहे.
हा काळ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कठीण काळातील सहनशीलतेचं फळ आहे. स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतेवर तुम्ही अढळ विश्वास ठेवा. हा राजयोग तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाला आहे. फक्त एक पाऊल विश्वासाने तुम्ही पुढे टाका आणि या नवीन सुवर्ण आयुष्याचे स्वागत करा. जर तुम्हाला यातील प्रत्येक शब्द हा सत्य वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा तुमची कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा असे श्रद्धेने नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून भाग्योदयाची कोणतीही माहिती तुमच्याकडून ही कधीच चुकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.